हॅलो. तर आज आम्ही कुठे चाललो आहोत सांगू का? आज आम्ही कॅब वगैरे बुक करून चाललेलो आहोत गोरेगावच्या मेळ्यामध्ये. मग इकडे मस्ती वगैरे सुरू होती आमची, गाणे वगैरे चालू होते. मग नंतर चला कॅबमधनं उतरलो गोरेगाव स्टेशनला. गोरेगाव स्टेशनवरनं घेतलं लिफ्टमधनं, खाली उतरलो, स्टेशनला खाली आलो. आणि मग नंतर चला इथे ना बघतो तर काय मार्केट मस्त, एकदम मस्त मोठं मार्केट आहे यार, खरंच एक नंबर मार्केट आहे. मग इथे आमच्या बायकांची चालू होती थोडीशी चपलाची शॉपिंग. शूज वगैरे बघितले, एक जोड आवडला आणि तो घेतला. पण आम्ही पोहोचलो इथे मेळ्यामध्ये आणि ही आमची फर्स्ट राईड होती. फर्स्ट राईड घेतली आम्ही. राईडमधनं उतरलो की आमच्या हा ना जेठानीचा मुलगा आम्हाला भेटला. मग नंतर चला तो भेटला आणि मग नंतर चला ना हे लोक ना गेले सेकंड राईडमध्ये. मी नव्हती गेली, मी मुलांना सांभाळत बसले होते. आणि मग नंतर चला मला भीती वाटत होती ह्या राईडमध्ये. मग नंतर चला ना हिला खेळवलं आम्ही, हे पाण्याचं काहीतरी होतं ते. आणि मग लहान मुलीला आमच्या ना हे खेळवलं, मामा मामी सोबत बसली होती मस्तपैकी. निशाणा बघा, आता माझा निशाणा बघा, हे बघा एक नंबर निशाणा आहे माझा, एक नंबर. माझ्या बहिणीचा निशाणा बघा, तिचे तर 5ही बॉल उडले होते आणि मग नंतर 1 बॉल राहिला. मग इकडे आम्ही ना रिंग वगैरे फेकल्या, ते पैशाचं असतं ना तेवाला बघितलं ट्राय करून, एकही चान्स नाही आला आमचा. पण नंतर हे ते गेलो बॉलचं असतं ना ते बॉलमध्ये टाकायचं आणि मग काहीतरी प्राईज. मग आम्हाला भेटली प्लास्टिकची बॉटल. मग नंतर लागली आम्हाला भूक. मग नंतर झालं ना 11:30 वाजले होते, एकही रेस्टॉरंट नव्हतं ओपन. एक कसं बसं व्हेज रेस्टॉरंट भेटलं. मग नंतर त्याला आम्ही मागवलं जेवण वगैरे आणि जेवायला स्टार्ट झालं. मी तर जेवत होते ते, कारण की मला खूप भूक लागली होती बाबा आणि राहवतच नव्हतं. आणि छान छान व्हेज वगैरे छान होतं इकडे, पण ॲव्हरेज होतं, पण एवढं काही खास नव्हतं. आणि हे बघा ही बुक्कड. मग आम्ही कॅब वगैरे बुक केली लगेच आणि निघालो घराकडे. आणि इकडे आमचा डान्स वगैरे थोडासा चालू होता एकदम वाईबमध्ये. आणि मग नंतर झालं ना इकडे ना झोपा आल्या होत्या सगळ्यांना. पहिली गोष्ट तर इकडे बघा नाटक कशी करते झोपायचं. झोप तर आली नव्हती हिला आणि मग नंतर मला तर खरंच झोप आली होती. आणि हे बघा माझं बाळ पण झोपलं होतं मामा मामीपाशी. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय.